आषाढी एकादशीची चाहूल लागताच वारकऱ्यांना ओढ लागते ती पंढरीच्या वारीची। आषाढी एकादशी निमित्त असंख्य वारकरी दरवर्षी आपल्या पांडुरंगाच्या भेटीला जातात। हा नेत्रदीपक सोहळा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो। जीवन समृद्ध करणारी ही वारी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जणू एक भूषणच। वारीचा अनुभव अनुभवण्यासाठी लाखो वारकरी पालखीत सहभागी होत असतात। नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय नॉईस अँड न्यूज। सामान्य वारकऱ्यांबरोबरच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही या वारीत सहभागी होत असतात। यंदाच्या वारीतही अनेक मराठी कलाकारांनी सहभाग घेतला। याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत। अनेक जण या वारीत विठुरायाचं भजन कीर्तन करत वारकऱ्यांबरोबर पायी चालत आहेत। या वारीत निर्मळ मनाने आणि खऱ्या भक्तिभावाने विठुरायाला भेटायला जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबरच अनेक हौशी मंडळीही सहभागी होतानाच पाहायला मिळतं। गेल्या काही वर्षात पंढरपूरच्या वारीचं रूप काहीसं बदललंय। सोशल मीडियावर फक्त फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यापुरतं काही जण या वारीत सहभागी होतात। याबद्दल मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी परखड मत व्यक्त केलंय। आजवर अनेक नाटकं, मालिका तसंच चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या शुभांगी गोखले सोशल मीडियावरही तितक्याच ऍक्टिव्ह असतात। अशातच त्यांनी सोशल मीडियावर वारीबद्दल आणि या वारीत सहभागी होणाऱ्या काही हौशी वारकऱ्यांबद्दल मत व्यक्त केलंय। या पोस्टच्या कॅप्शन मध्ये त्या म्हणतात, खूप वर्षांपासून मनात येत राहतं की वारी वर्षानुवर्ष शांतपणे शिस्तबद्ध चाललेली असताना तिथे मोठमोठ्या गाड्या नेऊन खिचडीची पाकिटं आणि केळी वाटायची। मेकअप करून त्या अन्नपूर्णांच्या मध्ये जबरदस्तीने घुसून भाकऱ्या भाजायच्या। असे अनेक प्रकार करून त्या भक्तिपूर्ण वातावरणाचा विचका करायचा। कशासाठी? काही दिवसात काजवा महोत्सव सुरू होईल, त्यांचा मिलनाचा काळ। मादी जमिनी लगत असते, नर आपल्या प्रकाशाने तिला आकर्षित करत असतात। अशा ठिकाणी बुटांनी जमीन तुडवत टॉर्चेसचा प्रकाश आणि बडबड करून घोळक्याने तिथे निसर्गाची लय बिघडवून टाकायची। थोडक्यात खूनच करायचा। खूप लिहायचंय पण उद्विग्नतेमुळे थकले। रामकृष्ण हरी, पांडुरंगा सांभाळ रे। शुभांगी गोखले यांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होतीये। त्यांच्या या पोस्ट खाली अनेकांनी त्यांच्या मताशी सहमत असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या। दरम्यान या पोस्ट मधून त्यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही, पण या वारीत सोशल मीडियावरील फक्त रील साठी गर्दी करणाऱ्यांबद्दल त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे। शुभांगी गोखले यांच्या या वक्तव्याने समाजात कोणते बदल होतील का, की हे वक्तव्य नव्या वादाची चाहूल ठरेल, हे येणाऱ्या काळातच समजेल।